नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत धनेगावचे उपसरपंच रामलिंग शेरे आहेत. जवळगा जिल्हा परिषद गटातून ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि सध्या जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, निवडणुकीने प्रचाराचा वेग घेतला आहे आणि राजकीय वातावरण भलतंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर नेमकं त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये काय त्यांच्या पक्षाची परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. साहेब नमस्कार. सर, नेमकी काय परिस्थिती आहे तुमच्या जवळगा जिल्हा परिषद गटामध्ये, नेमकी तुमच्या भारतीय जनता पार्टीची? साहेब तसं जर पाहिलं तर देवणी तालुका हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जर तब्बल जर पाहिलं तर जवळगा जिल्हा परिषद गटामध्ये कालच्या विधानसभा निवडणुकीला आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेबांना आमच्या जवळगा जिल्हा परिषद गटाने 3460 मताची लीड दिलेली आहे. तसं जर पाहिलं तर जवळगा जिल्हा परिषद गटामध्ये सगळीकडे कमळ 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 आज घडलेला दिसते आम्हाला त्या ठिकाणी. तुम्ही उपसरपंच म्हणून जे काही केलेले जे काही विकास काम आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? साहेब कसं आहे, मी धनेगावचा यापूर्वी 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो. 5 वर्ष परत सदस्य झालो, नंतर 2.5 वर्षाकरता उपसरपंच झालो. आणि मी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे. जवळपास 22 वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहे आणि 10 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतचा मला चांगला अनुभव आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याच्या सरकारच्या योजना आहेत त्या योजना ग्रामीण भागाशी म्हणजे सरपंच म्हणून काम केल्यामुळे मला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर विकासाची त्यासाठी आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी असेल, रस्ते असेल आणि वीज असेल, या मूलभूत गोष्टीवरती मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हा विश्वास मला आहे त्या ठिकाणी. आमचं तुमचं जे काही जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामध्ये नेमकं काय समस्या आहेत प्राधान्याने? जर सध्या प्रचाराच्या माध्यमातून सध्या त्या तुमच्या भागामध्ये सध्या फिरत आहात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर कोणत्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत? काय समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये? तसं जर पाहिलं तर आमचे आदरणीय लोकनेते श्री संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी निलंगा मतदारसंघामध्ये बरेच विकासाची कामं बऱ्याच प्रमाणात झालेली आहेत. विकसित निरंतर चालणारी प्रक्रिया साहेब त्या ठिकाणच्या माध्यमातून. तसं जर पाहिलं तर जवळगा हे जर भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं आपल्याला सगळ्यात मोठं लोकसंख्येचं गाव असलेलं जवळगा गाव आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे, अजेंडा आहे. तसंच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आदरणीय भाईसाहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून सगळ्यात मोठा जर विषय असेल तर जर पाहिलं आपल्याला तर जवळगा ग्रामपंचायतला ग्रुप ग्रामपंचायत धनगरवाडी असेल, वाघनावडी असेल, जवळपास 4,500-5,000 लोकसंख्येचं हे गाव आहे. या ठिकाणी आरोग्य सुद्धा हे आहे. तर मी सर्वप्रथम माझा जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर जवळगा या गावामध्ये प्राथमिक आरोग्यासाठी प्राधान्यक्रम देऊन आरोग्य केंद्र या ठिकाणी मंजूर करणार आहे. बहुतांश बऱ्याच ठिकाणी काही 1-2 ठिकाणी भौतिक सुविधामध्ये रस्त्यांचा विषय आहे, तोही रस्त्यांचा विषय मार्गी लावणार आहे. आणि सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आमचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब या ठिकाणी पालकमंत्री आहेत. आदरणीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर या ठिकाणी पालकमंत्री आहेत. तर एक विकासाची एक चेन आहे. तर आमच्या जवळगा मतदारसंघातली जनता ही सुज्ञ आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस असं मताधिक्य देणार आहे. त्यामुळे कसं एक वाढप्या ओळखीचं असलं की पोटभर जेवायला मिळतं, एक मन आहे आपल्या मराठीमध्ये. तर तशा अनुषंगानं मीही या मतदारसंघामध्ये 22 वर्षापासून काम करतो, चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं आणि आदरणीय आमदार संभाजी पाटील साहेबांचा विश्वास आहे. आणि जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला आहे 100% मी या ठिकाणी पूर्ण भरून करणार आहे. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी नेमकं तुम्हालाच उमेदवारी का दिली? त्या मागचं नेमकं काय कारण आहे, काय सांगता येईल? साहेब 2004 पासून आदरणीय अक्कासाहेब ज्यावेळेस लोकसभेला थांबले होते त्यावेळेस मी विद्यार्थी होतो. त्यावेळेसपासून आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी 2दा तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिलं, जिल्हा महामंत्री पाहिलं आणि 2015 पासून अक्का फाउंडेशनचं मी काम करतो. मी नाम फाउंडेशनमध्ये जिल्हा समूह म्हणून काम करतो. आणि काम करत असताना मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे त्या ठिकाणचं. मी 4.5 एकर जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझा पान स्टॉलचा व्यवसाय होता, ताबा वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या ठिकाणचं. जवळपास मी 3-4 वर्ष पान स्टॉल माझं चालवलं त्या ठिकाणचं. पण एक सामाजिक चळवळीची आवड आणि मी गेली 10 वर्ष झालं ग्रामपंचायतमध्ये काम करतो. ते कामास व्यासंग आणि प्रशासनात तिथे बऱ्यापैकी चांगलं नाळ असल्यामुळं आणि आदरणीय साहेबांनी तो माझ्यातला गुण हेरला की बाबा मी राजकीयच नसून, मी राजकीय बांधिलकी नसून सामाजिक बांधिलकी जपणारा मी कार्यकर्ता आहे. 22 वर्षापासून मी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आर्याचं खूप मोठं काम उभा केलं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पाहिलं तर आता परवालाच 3 महिन्यापूर्वी जो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल आम्ही जवळपास 2000 हरभऱ्यांच्या महावीच्या हरभऱ्यांच्या बॅग वगैरे आम्ही वाटप केलं आहे. आणि जवळपास 16 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतोय. बऱ्याच प्रश्नांची जाण आहे, लोकांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी असेल, बरंच काम केलेलं आहे आम्ही. आणि त्यामुळे साहेबांनी हे सगळे माझे गुण हेरले आणि त्यामुळे मला उमेदवारी दिली. सर, आताच तुम्ही सांगितलं की मागील अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही सक्रिय आहात. तर सामाजिक चळवळीमध्ये केलेलं जे तुम्ही जे काही काम आहे त्या कामाचा सध्या तुम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होईल असं वाटतं? नेमकं साहेब खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. कारण कसं आहे, सगळ्यात जर पाहिलं तर मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझा आरोग्य हा सगळ्यात मोठा आवडीचा विषय आहे. आपणही बऱ्याच जाणता की बऱ्याच पेशंट मी प्रत्येक गावामध्ये
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असेल, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या मध्ये काय असतं, ग्रामीण भागातले पेशंट असतात, त्यांना योजना स्कीम काही माहीत नसतं. आपण त्या योजनेचा स्कीमचा बरेच प्रत्येक म्हणजे मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये माझे 20, 25, 30 पेशंट असतात. ते पेशंट एक आत्मीयता म्हणजे कसंच आहे, बाकीचं राजकीय काम वेगळं, पण कुठेतरी आरोग्याच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे त्या लोकांची खूप बॉन्डिंग चांगली आहे आणि तेच लोक आज स्वतः माझा प्रचार करतात प्रत्येक गावावर त्या ठिकाणी उमरठेवरती. आता जे काही प्रचार चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्याबद्दल काय एक वेगळा आगळा अनुभव, किंवा सकाळी तुमची किती वाजता तुम्ही प्रचारला बाहेर पडता घरातून, संध्याकाळी घरी कधी येता, जेवण वगैरे त्याबद्दल काय सांगताल? कारण काय तुमचं दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे एकदम व्यस्त आहे, त्याबद्दल काय, किती वाजता घरातून प्रचारासाठी बाहेर पडता, किती गावामध्ये भेटी देता वगैरे काय? आता तसं जर पाहिलं तर आता आम्ही सकाळी रोज एक गाव करतो, सकाळी एक संध्याकाळी गाव करत असतो. सकाळी आम्ही लवकरच घरातून बाहेर पडतो 7 वाजता आणि आमच्या कार्यकर्त्याच्या घरीच आम्ही सकाळचा न्याहारीचा आस्वाद घेतो, चटणी भाकर कार्यकर्त्यांच्या घरी आम्ही करतो. दुपार जेवण कार्यकर्त्याकडेच ठरलेलं असतं आमच्या ठिकाणचं. आणि संध्याकाळी ज्या गावामध्ये आमचा प्रवास असतो, प्रवास केल्यानंतर शेवटी त्या कार्यकर्त्यामध्येच आम्ही कार्यकर्त्यांच्या घरी जे काही चटणी भाकर असतो त्यांच्यासोबतच आम्ही बोलण्याचा आस्वाद घेत असतो. आता मागील अनेक वर्षापासून संभाजीराव पाटील निलंगेकर असोत किंवा अरविंद पाटील निलंगेकर असोत, यांच्याबरोबर आपण काम करतात. म्हणजे साहजिकच निलंगेकरांचे आपण निष्ठावंत अशा प्रकारचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तर नेमकं हे जे काही निलंगेकर बंधू आहेत यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही त्यांना खूप जवळून बघता किंवा बघितलं, काय वेगळेपण आहे या दोन्ही भैयामध्ये, काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर कसं आहे, आदरणीय लोकनेते संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब असतील, अरविंदभाई पाटील निलंगेकर साहेब, हे कसं आहे, हे नेता म्हणून कधी आम्हाला वागणूक दिली साहेबांनी आजपर्यंत. आम्हाला त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून आम्हाला त्यांनी बघून, आणि आज बघत असताना बघता की आजपर्यंत तुम्ही मला तरी कधी आठवत नाही की आमच्या भैयानं आम्ही कधी जॅकेट आणि सूटबूटमध्ये बघितलेलं त्या ठिकाणचं. एक सर्वसामान्याशी नाळ जोडलेले आमचे नेते आहेत, नेतृत्व आहे त्या ठिकाणचं. ग्रामीण भागात जाण आहे, विकासाची जाण असलेले व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं आदरणीय अरविंदभाई पाटील साहेब असतील, आदरणीय संभाजीभाई पाटील साहेब असतील, हे आमच्यासारख्या माझ्यासारख्या लाखो तरुणाचे एक आकर्षण आहे त्या ठिकाणी साहेब. आणि जर विचार केला तर उदाहरण माझं धारा साहेब त्या ठिकाणचं, मी खूप सर्वसामान्य कुटुंबात नाही येतो. तर जर पाहिलं तर बरेच आता बघता की जिल्हा परिषद सारख्या प्रवास, एक उपसरपंच आणि ह्या जिल्हा परिषदेचा उमेदवारीचा प्रवास हा एवढा सहज सोपा नाही आहे त्या ठिकाणी. आणि संभाजी पाटील साहेब हे कार्यकर्त्याला घडवणारे व्यक्तिमत्व आहे, उदाहरणच माझं त्या ठिकाणी आपल्या समोर आहे. जवळगा जिल्हा परिषद गटातून आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणतो, प्राधान्याने कोणतं काम करणार नाही, एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणत्या कामाला प्राधान्य देणार? सर, जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर पाहिलं तर आज ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा जर विषय असला तर आरोग्यांचा विषय असतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं की मेडिकल ऑफिसर असतात पण ते पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. तर कसं असतं, मेडिकल ऑफिसरांना भौतिक सुखसुविधा नाही. ग्रामीण भागातला जो बेस मूळ आहे त्या ठिकाणचा आपल्याला, तर आरोग्यावर सर्वात जास्त मी काम करणार आहे. आज जर बघितलं तर आपण महिलांमध्ये बरंचसं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वगैरे वाढतंय त्या ठिकाणचा विषय. आणि आमच्या भागामध्ये जर पाहिलं तर तसं एकंदरीत आमचा सगळा मांजरापट्टा भाग आहे. आमच्या जवळ जिल्हा सरकारचा सगळ्यात सुपीक भाग आहे त्या ठिकाणी. शेतकऱ्यांचा क्षेत्रस्त्याचा सगळ्यात मेजर विषय आहे समजा. आज जरी काळी जमीन असली तरी शेताकडे जाणार आहे. आणि कसं आहे, आपण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास करत असताना आपल्याला उमरठ्याचा विकास झाला पाहिजे. आमच्या आदरणीय लोकनेते संभाजीभाई पाटील हमेशा म्हणतात. तर मी तर हे भौतिक सुविधांचा विकास तर आम्ही करत असणार आहे, पण त्या घराचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रामुख्याने तो विषय, आमचा अजेंडा घेऊन आम्ही काम करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की दिसेल की जवळगा जिल्हा परिषद सर्कलमधनं प्रत्येक उमरठ्याचा उत्पन्नाचा दर हा 100% वाढलेला असेल. आम्ही त्यावरही काम करणार आहे त्या ठिकाणचं. आणि एक सामाजिक विजन घेऊन आम्ही काम करतोय त्या ठिकाणचं. बाकी विकास तर आम्ही करत राहणारच आहे. जे काही विकास थोडाफार आमुष शिल्लक राहिलेला भरून तोही आम्ही येणाऱ्या काळात भरणार आहे त्या ठिकाणचं. देवणी जो काही तालुका आहे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर तुमच्या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद, 6 मला वाटतं पंचायत समिती गण आहे. हो. तर चित्र काय राहील नेमकं? नाही साहेब, कसं आहे, आपण जर याच्यापूर्वीचं जर तब्बल 9 वर्षापूर्वीच्या निवडणुका जर पाहिल्या असतील तर भारतीय जनता पार्टीला भरभरून प्रेम करणारा आमचा तालुका आहे. 3 जिल्हा परिषद यापूर्वीच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होत्या. 6 पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होत्या. त्यामुळं जर पाहिलं तर देवणी तालुका हा आजही भारतीय जनता पार्टीचा काली गड होता, आजही भारतीय जनता पार्टीचा ताब्यात गड आहे. येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असतील, 3 जिल्हा परिषद, 6 पंचायत समिती प्रचंड मतेने भारतीय जनता पार्टीला लोकांनी कौल देणार आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी विजय होणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून जवळगा जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामलिंग शेरे नेमकं मतदारांना काय आव्हान करतील? सर्व मतदारांना माझी एक नम्र विनंती आहे की मी तुमचा रामलिंग आहे, सर्वसामान्य कुटुंबातला रामलिंग आहे, तुमचा हक्काचा रामलिंग आहे. रात्री 12 वाजता तुम्ही आवाज द्या, मी तुमच्यासाठी उपलब्ध होणारा माणूस आहे. मी स्थानिक आहे, मी तुमच्यातलाच रामलिंग आहे. येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मी स्वतः रामलिंग शेरे जिल्हा परिषदचा अधिकृत उमेदवार आहे. माझ्यासोबत जवळगा गणातून सौ महादेवी शंकर पाटोळे या आमच्या भगिनी आहेत, त्यांनाही आपण कमळ या चिन्हासमोर बटन दाबून करा. तसंच दोन्हीपुरगा या गणातून माझ्याकडे सौ अंकिता सुशांत पाटील या आमच्या भगिनी थांबलेत, आपण त्यांनाही कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला, तसेच देवणी तालुक्यातील आमच्या सगळ्या 6 उमेदवार व 3 जिल्हा परिषद सदस्यांना कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने आपण विजय कराल ही मी विनंती माझ्या जवळगा तसंच तालुक्यातील सर्व बांधवांना विनंती करतो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद.